नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे बोर्ड परीक्षा 2026 च्या दृष्टिकोनातून इंग्लिशचा जो पेपर आहे त्या इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 30 मार्काचं रायटिंग स्किलचा पोर्शन आहे. रायटिंग स्किल आणि स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यांची डिटेल आपण व्यवस्थितपणे घेत आहे. याच्या अगोदर आपण व्हिडिओच्या सिरीजमध्ये काय काय बघितलेलं आहे तर समरी रायटिंग बघितलेली आहे आणि लेटर रायटिंग बघितलेलं आहे. समरी रायटिंग आणि लेटर रायटिंग, त्या लेटरमध्ये फॉर्मल आणि इन्फॉर्मल दोन्हीचीही डिटेल व्यवस्थित इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करा आणि व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप मार्क पडण्यासाठी काय होणार आहे, चान्सेस आहेत. विथ एक्झाम्पल बोर्ड परीक्षेला ज्या पद्धतीने प्रश्न येतात त्या एक्झाम्पल सहित हे व्हिडिओ आपण बनवले. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहे, डायलॉग रायटिंग. या डायलॉग रायटिंगमध्ये आपण व्यवस्थितपणे बघितलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो पोर्शन आहे डायलॉग रायटिंगला ऑर जे दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे स्पीच रायटिंग. ओके, म्हणजेच आपण याच्या अगोदर काय काय बघितलेलं आहे, समरी रायटिंग बघितलेलं व्यवस्थित, लेटर रायटिंग बघितलेलं आहे, त्या लेटरमध्ये फॉर्मल इनफॉर्मल बघितलं आहे, त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग बघितलेलं आहे. तर येथे आपण बघूयात स्पीच रायटिंग कशी करायची किंवा स्पीच डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा ड्राफ्टिंग स्पीच काय असतं ते असतं 5 मार्काला, ते कसं करायचं हे सगळं एकदम व्यवस्थित फॉर एक्झाम्पल साहित आपण बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आलास तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चालू करूयात आपण एकदम आपल्या पॉईंटला. तर काय आहे तर ड्राफ्टिंग स्पीच किंवा स्पीच डेव्हलपमेंट करताना किंवा स्पीच रायटिंग करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते आणि स्पीच डेव्हलपमेंट करताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बघा. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं जर काय आहे तर डायलॉग रायटिंगला हा जो ऑर आहे ड्राफ्टिंग स्पीचचा हा क्वेश्चन आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर तुम्हाला जो येतो तर तो क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये तुमच्या मेन प्रश्नपत्रिका जी आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर B1 आणि B2 हे एकमेकांना ऑर आहेत. क्वेश्चन 5वा जो असतो तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 5 B1 आणि B2 हे एकमेकांना ऑर आहेत. B1 आहे तुमचं डायलॉग रायटिंग आणि B2 जे आहे तुम्हाला स्पीच डेव्हलपमेंट किंवा ड्राफ्टिंग स्पीच. या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं असतं, स्पीच किंवा डायलॉगपैकी एक लिहायचं असतं. तुम्ही कोणतंही लिहू शकता, दोन्हीही व्यवस्थित आपण अभ्यास करत आहे. ठीक आहे, 5 मार्क आहे त्याला. तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जे भाषण आहे, तुमचं जे स्पीच आहे, तुमचं जे भाषण आहे त्याला काय द्यावं लागतं, टायटल शीर्षक द्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला भाषणाची सुरुवात डिअर फ्रेंड्स किंवा रिस्पेक्टेड सर, मॅडम अँड फेलो स्टुडंट्स अशा पद्धतीने तुम्हाला करायची असते. भाषण हे जे आहे ना तुम्ही लिहित असताना तुमच्या विषयाला अनुसरून तुम्ही भाषण लिहायला पाहिजे. तुम्हाला दिलाय टॉपिक एक आणि तुम्ही लिहिताय दुसऱ्याच टॉपिकचं. म्हणजेच तुम्हाला जर इंडिपेंडन्स डे बद्दल जर तुम्हाला लिहायचं असेल भाषण किंवा द्यायचं असेल आणि तुम्ही माहिती सांगताय रिपब्लिक डेची, तर कसं काय चालणार. त्यामुळं जो टॉपिक दिलाय त्याच टॉपिकला अनुसरून तुम्हाला काय करायचं आहे, उदाहरणं द्यायची आहेत आणि त्या भाषणाची तुम्हाला सुरुवात करायची आणि भाषण लिहायचं आहे. आता भाषण लिहित असताना तुम्हाला क्रमवार मांडणी करायचं आहे, योग्य क्रमानं भाषण सांगायचं आहे किंवा सिक्वेन्सनी तुम्हाला व्यवस्थित उदाहरणं देऊन ते भाषण इव्हॅल्युएट करायचं आहे किंवा एक्सप्लोर करायचं आहे. त्यानंतर लिहित असताना तुमची वाक्यरचना बरोबर असली पाहिजे आणि ती अचूक असली पाहिजे. म्हणजेच तुम्ही लिहिताय ते वाक्य एकदम अप्रोप्रिएट असली पाहिजेत आणि ते अचूक सुद्धा म्हणजे बरोबर असली पाहिजेत. ठीक आहे, शेवटी सगळ्यांचे आभार मानून तुमचं भाषण तुम्हाला संपवायचं आहे. आता हे झालं भाषण लिहित असताना महत्त्वाच्या टिप्स काय काय आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याला मार्क कसे आहेत, मार्किंग स्कीम कशी आहे, तर तुम्ही ज्यावेळेस अप्रोप्रिएट बिगिनिंग करता त्यावेळेस तुम्हाला 1 मार्क भेटतो. तुम्ही लँग्वेज कशा पद्धतीची यूज केली त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर तुम्ही सिक्वेन्सने तुमचं भाषण लिहिलं आहे का त्याच्यासाठी 1 मार्क आहे, स्पीच म्हणतो आपण त्याला. आणि तुमचं जे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर जे आहेत किंवा ग्रॅमॅटिकल यूज जे आहे त्या पूर्ण भाषणामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क. अशा पद्धतीनं टोटल तुम्हाला 5 मार्काला हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. क्वेश्चन नंबर 5 B2 बरोबर आहे, डायलॉग रायटिंगला ऑर आहे. मग आता बोर्डाला किंवा कशा पद्धतीनं प्रश्न येतो परीक्षेमध्ये, काय पॉईंट्स असतात तर ते क्वेश्चन बघा. डायरेक्टली आपण क्वेश्चन बघूयात. तर बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 बी जो आहे B2 जो आहे तर तो ऑर आहे आणि त्याच्यामध्ये असं असतं की यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच ऑन द ऑकेजन ऑफ गांधी जयंती. तुम्हाला गांधी जयंतीच्या दिवशी स्पीच द्यायचं आहे, भाषण द्यायचं आहे. तर तुमचा टॉपिक कोणता आहे, वाय आय लव्ह इंडिया, राईट द स्पीच युजिंग फॉलोइंग पॉईंट्स. आता हे खाली दिलेले सगळे पॉईंट्स यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, भाषण तुम्हाला तुमचं तयार करायचं आहे, लिहायचं आहे परीक्षेला 5 मार्कामध्ये हे येतं. ठीक आहे, आता हे सगळे पॉईंट्स यूज करून आपण काय करणार आहे, खाली दिलेलं एक भाषण आहे तर ते भाषण व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुम्ही बघा. तर त्यात बघा पहिलं आन्सर लिहित असताना हे सगळे पॉईंट आहेत, एकदा वाचून घेतो, एकदा बघा, लक्षात ठेवा काय काय पॉईंट आहेत. रिच अँड व्हॅरिड किंवा व्हॅरिड हेरिटेज किंवा व्हरायटी ऑफ पीपल, इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज, इन्युमरेबल प्लेसेस ऑफ इंटरेस्ट टू व्हिजिट. त्यानंतर एन्ड्युरिंग ट्रेडिशन ऑफ म्युझिक अँड डान्स अँड आर्ट. त्यानंतर लँड ऑफ आवर बर्थ, कम्फर्टेबल विथ द वेज ऑफ लाईफ इवन दो देर आर प्रॉब्लेम्स, अवेअर ऑफ हाऊ ग्रेट द नेशन कॅन बी. अँड लास्ट पॉईंट आहे तुमचा डेमोक्रेसी विल ऑलवेज स्टे इन इंडिया. लोकशाही
हमेशा ह्या देशामध्ये राहणार आहे. हे झाले तुमचे पॉईंट. ठीक आहे. आता आन्सर लिहित असताना तुम्हाला उत्तर ज्यावेळेस लिहायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचं टायटल द्यावं लागतं. तुमच्या भाषणाला शीर्षक द्यावे लागतं. इथं शीर्षक मला वाटते प्रिंट किंवा टायपिंग करणाऱ्यांना दिलं नाही. इथं तुमचं शीर्षक द्यावं लागतं. काय शीर्षक होतं ह्या भाषणाचं? वाय आय लव्ह इंडिया. बघा इथं दाखवतो तुम्हाला, वरच्या ठिकाणी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे टायटल, वाय आय लव्ह इंडिया. वाय आय लव्ह इंडिया हे तुमचं शीर्षक झालं. ठीक आहे. आता हे पॉईंट यूज करून तुम्हाला स्पीच लिहायचं. बघा कसं लिहिणार तुम्ही स्पीच. स्पीचची स्टार्टिंग बघा कशी असते. हे आन्सर आहे तुमचं. इथं टायटल आहे असं समजा, वाय आय लव्ह इंडिया हे टायटल आहे. ओके आहे समजा, असं आहेच तिथं टायटल. ठीक आहे. त्यानंतर स्पीचची सुरुवात, डिअर टीचर अँड फेलो स्टुडंट्स. तुम्हाला ग्रीटिंग करायचं आहे. जे भाषणाला आले, तुमचं भाषण जेवढे सगळे ऐकायला आले त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रीटिंग करायचे. काय लिहिणार तुम्ही? डिअर टीचर अँड फेलो स्टुडंट्स. त्यानंतर स्टार्टिंग बघा, टुडे इज द ऑकेजन ऑफ गांधी जयंती. तुम्हाला गांधी जयंतीवरती लिहायला सांगितलंय, तेच उल्लेख करायचा भाषणामध्ये तुमच्या. नाही तर तुम्हाला सांगितलं गांधी जयंती आणि तुम्ही लिहिताय लाल बहादूर शास्त्री जयंती किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीचं. असं नाही लिहायचं. जे दिले तेच लिहायचं. ठीक आहे. टुडे दिस ऑकेजन ऑफ गांधी जयंती, इट इज अ डे दॅट रिमाइंड्स अस आवर ड्युटी टू द नेशन. आणि हा दिवस आपल्याला काय म्हणून आठवतो? तर ड्युटी म्हणजे आपल्या कर्तव्याचा दिवस आपला हा आहे असं आपण म्हणत असतो. मेक्स अ थिंक अबाउट वाय ऑल ऑफ अस लव्ह इंडिया. आणि आपण विचार करतो की आपण आपल्या देशावरती का प्रेम केलं पाहिजे किंवा करत असतो आपण. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ, हा पहिला पॅरेग्राफ तुमचा बिगिनिंग, टायटल झालं, त्याच्यानंतर बिगिनिंग झाली. हा बिगिनिंगचा म्हणजे तुमचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ झाला. आता मिडल पॅरेग्राफ काय तुमचा मधला? फर्स्ट ऑफ ऑल आय लव्ह इंडिया फॉर इट्स रिच अँड व्हॅरिड हेरिटेज. आले का हे पॉईंट? ते पॉईंट तुम्हाला तिथे दिलेले क्वेश्चनमध्ये ते यूज करायचे. वी हॅव सच अ व्हरायटी ऑफ पीपल लिव्हिंग हिअर, इच हॅव्हिंग इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज अँड कल्चर्स. ओके, फुल स्टॉप दिला. देर आर इन्युमरेबल प्लेसेस ऑफ इंटरेस्ट टू व्हिजिट. हा सुद्धा पॉईंट आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे क्वेश्चनचा. वी हॅव अ लॉंग एन्ड्युरिंग ट्रॅडिशन्स ऑफ म्युझिक, डान्स अँड आर्ट्स. कोणते कोणते ट्रॅडिशन्स आहेत आपल्या इकडं? आर्ट, म्युझिक अँड डान्सचे. ठीक आहे. हा दुसरा पॅरेग्राफ झाला, त्याच्यातलेच आपण क्वेश्चनमधलेच पॉईंट यूज केलेले आहेत. पुढे येतो तुमचं लास्ट पॅरेग्राफ, मोस्ट ऑफ ऑल दिस इज द लँड ऑफ आवर बर्थ. whatever we have we receive from this nation, we are comfortable with the ways of here, even though are some minor problems. I am aware of how great the nation can be. Democracy makes definition great place to stay. इथं सॉन्ग झालेलं आहे, इथं लॉंग आहे. लॉंग लिव्ह इंडिया, जय हिंद. अशा पद्धतीने तुमचा पॅसेजचा शेवट असतो. शेवटी तुम्हाला एक स्लोगन टाकायचं असतं किंवा घोषणा द्यायची असते. त्या पद्धतीने तुमच्या भाषणाची शेवट होत असते. ठीक आहे. हा आहे तुमचा पूर्ण पोर्शन, पूर्ण टेम्पलेट आहे एक तर भाषणाचा. काय तुम्ही बिगिनिंग केली आहे, स्टार्टिंग केली आहे ग्रीटिंग करून, त्याच्यानंतर एंडिंग सुद्धा ग्रीटिंग करून एखाद्या घोषणेनं तुम्ही शेवट केलेला आहे. अशा पद्धतीने मला स्पीच लिहायची असते आणि ह्या स्पीचला तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफ, पहिला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ तुमचा मेन बॉडी त्याच्यामध्ये आणि लास्टला कन्क्लुजन तुमचं स्लोगन जे असतं, घोषणा जी असते. आणि ह्या स्पीचमध्ये वर दिलेले सगळे पॉईंट तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, हे सगळे पॉईंट आपण काय केलेले आहेत? कव्हर केलेले आहेत. हे सगळे पॉईंट्स अशा पद्धतीने स्पीच लिहायचं असतं. आणि ह्या स्पीचला तुम्हाला 5 पैकी 5 मार्क असतात. 5 पैकी 5 कोणच तुमचे मार्क कट करू शकत नाही जर तुम्ही सगळे दिलेले पॉईंट व्यवस्थित यूज केला असेल आणि टायटल दिलेलं असेल तर. ठीक आहे. हे झालं स्पीच रायटिंग किंवा स्पीच डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणतो. हे अशा पद्धतीने तुमचं होतं स्पीच डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी आपण समरी कव्हर केलेली आहे, लेटर कव्हर केलेलं आहे, डायलॉग रायटिंग कव्हर केलेलं आहे आणि डायलॉगला ऑर असलेलं काय ड्राफ्टिंग स्पीच सुद्धा कव्हर केलेलं आहे. तर हे जे सगळ्या व्हिडिओची जी लिंक आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ते व्यवस्थित बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक आम्हाला काय करत असतो? इन्स्पायरेशन देऊन जात असतो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक्सपांड द थिंग, न्यूज रिपोर्ट आणि डेव्हलप अ स्टोरी ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल ऑफ बोर्ड एक्झाम्स त्याचे घेणार आहे. तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.